दर्शकों नमस्कार, मैं हूं निशांत भाई। आप देख रहे हैं एमएनएस न्यूज। आज मैं दर्शकों मोरगांव अर्जुनी का यह एक संबोधि बुद्ध विहार करके है, इसमें हम लोग आए हुए थे। यहाँ आने का हमारा मकसद ये था कि रेलवे ने एक ब्रिज बनाया है। मैं वो ब्रिज दिखाने बोलूँगा। ये ब्रिज क्यों बना है, यहाँ एक लगभग 94-95 में प्रतापगढ़ की यात्रा के दौरान एक एसटी महामंडल की बस को रेलवे इंजन की टक्कर लग गई थी और उसमें लगभग 142 लोग वगैरह कुछ के आसपास वहां उस समय उनकी जान चली गई थी। और उसी को मद्देनजर रख के इस हाईवे को अटैचमेंट में रेलवे ने एक पुल का निर्माण किया हुआ है। अब पुल निर्माण हुआ रेलवे की जगह पर, लेकिन जिस वक्त यहाँ जहाँ अभी हम लोग मौजूद है, ये एरिया जो है यह विहार का एरिया है। और इस विहार के बारे में मैं आपको थोड़ा सा बता दूं कि यहाँ जो भगवान गौतम बुद्ध की मूर्ति जो रखी गई है, जो लाई है, वो शायद विदेश से आई हुई थी। और यहाँ के जो स्थानीय विधायक है राजकुमार बडोले, उन्हें इस विहार के बारे में, इस विहार की ग्राउंड स्थिति के बारे में पूरी तरह से मालूम है, क्योंकि वो मोरगांव अर्जुनी विधानसभा क्षेत्र के विधायक है और वो इसी कम्युनिटी को बिलोंग भी करते हैं। दर्शकों आपको बता दूं कि यहाँ एक सड़क का निर्माण हो रहा है और वो जो सड़क का निर्माण हो रहा है उसी को लेकर बाजू में हनुमान मंदिर बनाया गया हुआ है। इसी के बगल में आप देखेंगे ये हनुमान मंदिर है। अब ये हनुमान मंदिर का जो एक आपको थोड़ा सा बता दूं कि किसी जमाने में यहाँ एक छोटा सा पत्थर मंडाया हुआ था। एक लंजे करके यहाँ का एक आदमी है जो अतिक्रमण के ये अतिक्रमण के ही इलाके में वो लंजे रहता है, उसने पत्थर मंडाया था। और पत्थर मंडाने के साथ साथ समय बीतता गया, विहार वालों के कमेटी वालों के साथ इनकी जब बातचीत हुई तो उन्होंने आधी जमीन उस मंदिर को दे दी है और उसके बाद आधी जमीन पर यह विहार वगैरह का निर्माण हुआ है। और लगभग अभी तक के मेरे ध्यान में, जहां से जब से मैं इस विहार के तरफ जब से रिपोर्टिंग वगैरह में जब भी मैं बुलाए तब से आ रहा हूं, तो लगभग एक 10 साल का एक कार्यकाल बीत चुका है। और यहाँ बहुत सारे प्रोग्राम, विधायक के प्रोग्राम हो चुके हैं, समाज की बहुत सारी शादियां, बहुत सारे यहाँ कार्यक्रमों को दिए जाते, जो सामाजिक तौर पर कार्यक्रम, संगठनात्मक कार्यक्रम होते हैं, उनके लिए यहाँ वो कार्यक्रम करने की इजाजत देते हैं समिति वाले। और समाज को लेकर यह काम होता है। तो सबसे पहले मैं जानने का प्रयास करूंगा कि अब उनको क्या सबसे बड़ी समस्या है। क्या नाम है आपका? काय नाव आहे तुमचं? मनीषा दिलीप लाडे। लाडेबाई सांगा मला की तुम्हाला काय इथं प्रॉब्लेम होत आहे आता सध्या? आता इथे सध्या म्हणजे आम्हालाच जायला रस्ता नाही आहे। अच्छा, आता ह्या रस्त्याचा प्रॉब्लेमच आहे ना इथे। आता यांनी हे काम सुरू केलं आणि आता हे नाही, इथून मगाशी रस्ता तुम्ही मागे- मला सांगितलं की इथला जो तुम्ही वॉल कंपाऊंड जी वॉटर पंपा जवळची होती ती मागच्या वेळेस तोडली म्हणून काहीतरी असे हो, सांगत होते ना, हो, ती कोणी तो- तोडली? आता प्रशासन, तहसीलदार वगैरे आले होते? तहसीलदार, हो अच्छा, अच्छा। तहसील। तो वो क्यों तोड़ना चाह रहे थे यहाँ से रोड के लिए? रोड पाहिजे म्हणून उनके तिथून, लिए? जबकि हो उनके लिए तो वहाँ से बोगदा बना हुआ है ना, तरी पण पाहिजे म्हणत आहे तिकडून यानी रोड। वो आपके इसमें से भी जाना चाहते हैं। हो हो यानी भविष्य में कभी न कभी जातीय कुछ समस्याओं को निर्माण करना चाहते हैं। हो। क्या नाम है आपका? बोलाइए, सांगा काय म्हणता तुम्ही? नरेश रंगारी। अच्छा, काय प्रॉब्लेम आहे आपल्या समाजाच्या याच्यात? आम्हाला रोड पाहिजेत। रोड तर तुम्हाला आता इकडून बनवून मिळत आहे ना त्या साईडने, हो तर त्या रोडाला मग तिथे इकडे जोडण्याचे प्रयत्न करत आहेत का ते? हो हो। क्या नाम है आपका? शिल्पा डोंगरवार। बताइए क्या समस्या है ये? रोड की समस्या है। हाँ, हमको यहाँ से रोड होने को होना जाने के लिए। अच्छा अच्छा, और वो दीवार वहाँ से बंद होनी चाहिए, आपको ऐसा लग रहा है? क्या नाम है आपका? बोलिए ना। मी सुधा मेश्राम, हाँ, संबोधी बुद्ध विहार येथील सदस्य आहे। इथे जो रेल्वेचा जो पूल झालेला आहे, हा उडान पूल झालेला आहे। या उडान पूलच्या आम्ही जेव्हा भैसारे सरांसोबत बोलणं झालं, त्यांचं तिथला नकाशा आणि इन्स्टिमेट हे जे मागितलं ते तिथं आम्हाला हा सर्व्हिस रोड आणि बोगदा हे नाहीच आहे तिथे। आणि हे नसून सुद्धा त्यांनी बनवला आहे आणि समितीला एकही अर्ज त्यांनी दिलेला नाही की हा असं असं करायचं आहे बा। आणि आमचं वारंवार त्यांना आम्ही कायद्याच्या भाषेमध्येच लेखी पत्र दिलेले आहोत त्यांना, तरी पण त्यांचे एकही उत्तर आम्हाला दिला नाही। आणि 3 तारखेला यांनी ह्या विहारामध्ये येऊन JCP लावून आमच्या
तोडफोड केली. कशाची? वाल कंपाऊंड आणि बोरवेल पण तिथलं बरोबर नाही आहे. पिण्याचं पाणी सुद्धा आम्हाला बरोबर प्यायला मिळत नाही. एवढं यांनी आमच्या विहाराची नासधूस केलेली आहे. मला एवढंच म्हणायचं आहे की हा समाजामध्ये राजकारण का बरं आणत आहे तिथे? राजकारण हा आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. तर मला एवढंच म्हणायचं आहे, ते कितीही दबाव आणतील तरी पण आम्ही नाही का सक्षम आहोत अशा महिला, की आम्ही बाबासाहेबांची लेकरी आहोत. त्यामुळे आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही हा लढा लढू त्यांच्यासोबत. आणि एवढंच म्हणणं आहे की आम्हाला तुम्ही सहकार्य कराल एवढीच मी विनंती करते. देता यांनी आम्हाला 2 तारखेला तहसील कार्यालयामध्ये मीटिंग बोलवला. तिथं सगळे डिपार्टमेंटचे कर्मचारी लोक आले होते. त्यानंतर आम्हाला तिथं निर्णय काय भेटला नाही. त्यांना सांगू म्हणला. आम्ही वापस आलो. 3 तारखेला आमच्या महिला सावित्रीबाई फुले यांची आम्ही जयंती करणार होतो. आमची एक महिला आली पहिलं साफसफाई करायसाठी. तिला इथं तोडफोड दिसला. तिनं महिलाला सांगितलं. महिला आल्या. त्या दिवशी आम्ही कार्यक्रम नाही केला आणि त्याच्याकडे हेच झंझट होती आमच्या मागे. आम्हाला इथून रस्ता द्या, आम्ही इथून रस्ता घेऊ म्हणून सगळ्या. म्हणले सांगा त्याईले बोगदा आहे जाण्यासाठी, आम्हाला मार्ग नाही जाण्यासाठी इकडे. आम्ही कसे तरी आपण तिथून त्या रोडावरून कुदून सरे आम्ही येतो इकडे विहारामध्ये. 3 तारखेचा कार्यक्रम आम्ही नाही केला सावित्रीबाई फुलेचे. सावित्रीबाई एवढी महान असून सऱ्या तिनं स्त्रियासाठी, मुलीसाठी, सगळ्यासाठी काय केले ते सगळ्यांना माहीत आहे. आम्ही सांगू शकत नाही. पण आम्ही तिचे कार्यक्रम आम्ही केला नाही. आणि हे लोक वारंवार आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये, ADO साहेबाकडे, तहसीलमध्ये वारंवार आम्हाला बोलवतात ना आणि त्रास देतात आम्हाला हे लोक. आणि आम्ही जेव्हाच हा ब्रिजचं काम सुरू झाला तेव्हापासून आम्ही भैसारे सरांना, लोही यांना आणि लोहियाच्या एक इंजिनियर आहे यावलकर यांना सुद्धा आम्ही सांगितलं की आम्हाला खरं खरं काय आहे तर सांगा म्हणून. त्या लोकांनी म्हणलं की हे नाली आहे इथं ना रोडवर हायवेवर, इथं त्या नालीला आम्ही टच करू आणि फक्त तुम्हाला ह्या विहारामधून आम्ही रस्ता काढून देऊ. आम्ही नाही म्हणलं त्यांना. आम्हाला कुठूनही जाण्याचा मार्ग आम्ही शोधू, आम्ही करू. आम्हाला रोड नाही पाहिजे. त्यांनी तिथे टच केल्यानंतर हा इथून हॉस्टेल आहे, हॉस्टेल जोडून यांनी रस्ता काढला. आम्हाला माहीतही नाही. आणि तो हॉस्टेल जरूर रस्ता काढून सर एकदम त्या बोगद्याला जोडून राहिले. आम्ही कसे देऊन आम्ही रस्ता? आप कुछ बोलेंगे? आम्ही जेव्हा जागा पकडली त्यावेळेस यायचा काहीच नव्हता. हा का म्हणे तुम्ही म्हणे काही करा म्हणे पण मला एवढीशी जागा द्या म्हणे. आणि असं म्हणता म्हणता आम्ही हे जागा पकडून जेव्हा कार्यक्रम सुरू करायला कार्यक्रम हा लंजे आणि जेव्हा आम्ही जागा पकडून कार्यक्रम करायला लागलो तेव्हा यानं रात्री 50 लोकांना दारू पाजून बोलावला आणि इथे झगडा करून ते जागा आमची घेतला. तरी पण आम्ही नाही ऐकलो. मग आमची अजून तो रस्ता आहे त्याचा तेथूनची तेवढी जागा दिला आम्ही. तरी पण त्याचा म्हणजे सरेच नाही आणि आम्हाला आमचीच जागा. आता सांगा येथून रस्ता मागतात. कोण असा आपल्या जागेतून आडवा रस्ता देईल? आम्ही कसे देऊन इथून रस्ता? आमचा जीव गेला तर कबूल पण आम्ही रस्ता देणार. मी जयश्री खोब्रागडे. गेली 20 वर्ष आम्ही या जागेसाठी संघर्ष करत आहोत आणि अजूनही आमचा संघर्ष सुरूच आहे. आता स्थानिक प्रशासन, तालुका लेवलवरचं प्रशासन, पोलीस स्टेशन, नगरपंचायत सर्वच लोक आमच्यावर दबाव आणून इथून रस्ता मागण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि पुन्हा कुठलीही पूर्वसूचना न देता, हा कायद्यामध्येच आहे की कुठल्याही समोरच्या पक्षकाराला पूर्वसूचना देऊन नंतरच कार्यवाही करण्यात येते. तर आम्हाला तहसील कार्यालयात SDO साहेब, पोलीस ठाणेदार, तहसीलदार, नगरपंचायतचे अध्यक्ष या सर्वांना बोलवून त्यांनी मीटिंग घेतली आणि त्या मीटिंगमध्ये सगळ्यांची बाजू ऐकून घेतली. थोड्याफार प्रमाणात पूर्णपणे भूमिका पण मांडू नाही दिली आणि त्यांनी मग आम्हाला सांगितलं की आम्ही विचार करतो सर्व अधिकारी आणि तुम्हाला निर्णय कळवतो. पण त्यांनी आम्हाला कुठलाही निर्णय न कळवता इथे पोलीस बंदोबस्त घेऊन येऊन JCBने इथल्या भिंतीची तोडफोड केली. मी आल्यानंतर मी त्यांना तेच म्हटलं की सर कुठलीही पूर्वसूचना न देता तुम्ही असं का बरं केलं? तर म्हणे मॅडम पूर्वसूचना द्यायचीच असते तर आम्ही रात्री येऊन तोडलो असतं, असं ते म्हणाले. आम्ही प्रशासन आहे, समोरचा अधिकारी आहे म्हणून त्यांच्यासोबत सभ्य भाषेतच बोलतात आणि कायदेशीर कारवाईच करतात. बेकायदेशीर करायचं असतं तर आम्ही केव्हाच केलं असतं आणि आम्ही सत्याच्याच मार्गाने, कायद्याच्याच मार्गाने जात आहोत. त्याच्यामुळे स्थानिक प्रशासन आणि तालुका लेवलचं प्रशासन, SDM साहेब यांनी आम्हाला योग्य तो न्याय द्यावा. वारंवार आम्ही पत्रव्यवहार करून
इवन रेल्वेवाल्यांच्या खान सर आहेत त्यांच्यापर्यंत आमच्या महिला पोहोचलेल्या आहेत. पत्रव्यवहार सगळ्यांना केलेला आहे, कायदेशीररित्या कुठलीही जोर जबरदस्ती किंवा मुजोरी करून केलेलं नाही आहे. त्यामुळे आमची एवढीच इच्छा आहे की आम्ही जी मागणी करत आहोत ते स्थानिक प्रशासन, तालुका लेवल प्रशासन, SDO साहेब यांनी लक्षात घेऊन कायदेशीरपणे आम्हाला निकाल द्यावा आणि सर्व समाज बांधवांनी आम्हाला पाठिंबा द्यावा आणि या लढ्यामध्ये आम्हाला सहकार्य करावं, एवढी माझी इच्छा आहे आणि हीच इच्छा मी प्रदर्शित करत आहे सगळ्यांच्या समोर. तो दर्शकों, आपने देखा कि ये महिलाओं की समस्या, सबसे बड़ी समस्या ये है कि उन्होंने जो बाजू में मंदिर के लिए जब उस समय जमीन दी गई थी वो एक समाज में एकता रहे इस हिसाब से दी गई थी, लेकिन कुछ लोग हैं वो अभी भी इस समाज में एकता को बनाए नहीं रखना चाहते और समाज के इस अच्छे काम में भी कहीं ना कहीं व्यत्यय लाने का काम कर रहे हैं. दर्शकों, बने रहिए MNS न्यूज पर. नमस्कार, मैं हूं अभिषेक बच्चन. कीप वॉचिंग MNS न्यूज. आप देख रहे हैं MNS न्यूज, सच जरूर.